आम्ही एकनिष्ठच राहावा, त्यामुळे आम्ही साहेबांना काही सोडणार नाही. पहिल्यापासून आम्ही यंग असतो तर साहेब आमच्यासाठी यंगच आहेत, त्यामुळे आम्ही म्हाताऱ्याला कशाला सोडायचं. आमचं म्हातारा अजून लय तरुण आहे, लय थाटात आहे. आमचं कसं चालणार म्हणजे तुतारीलाच मतदान चालणार सगळं. 1.5 ते 2 लाखांनी तुतारी येणार निवडून. 2 लाख मतांनी येणार आहे. 2 लाख मतदान. हा 1.5 ते 2 लाख मतांनी येणार आहे. आता काय ही तुम्ही काय बी घोटाळा करता, 70,000 कोटीचा घोटाळा करताय, इकडून तिकडं पलटी हाणताय. हा मग असं केल्यानंतर काय? मग साहेबामुळे तुम्ही मोठं झाला आणि साहेबाला तुम्ही विसरून पुढं ही करताय वय. थेटच प्रश्न कुणाच्या बाजूने कौल आणि का? तुतारीच. बर. कारण सर्वसामान्य जनता आज जी महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये जी परिस्थिती चाललेली ती सगळी ओळखून आहे. अजून जर ह्यांना संधी दिली तर ही देशाचं वाटोळं केल्याशिवाय राहणार नाही. त्याच्यामुळे आम्हाला मोदी हा पर्याय नाही, आम्हाला फक्त पवार साहेब हा पर्याय आहे.